जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 20 डिसेंबर इसवी सन 1625 किल्ले पुरंदर हक्काचा महजर. फतह खानाने शिवरायांवर चाल केली तेव्हा पुरंदर किल्ला महादजी निळकंठरावांकडे होता. महादजीचे शहाजी बरोबर चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांनी शिवरायांना संकटकाळी गडाचा वापर करू दिला. साधारण 1625 पासून महादजीच्या घराण्याकडे पुरंदरचा ताबा होता. 20 डिसेंबर 1625 चा एक महजर आहे ज्यात पुरंदरच्या निळकंठरावांचा उल्लेख येतो. त्यावर हे स्पष्ट होते की मिरासतदारीने निळकंठरावांकडे पुरंदरचा ताबा होता. पुण्याच्या खरेफटार तर्फे पुरंदर किल्ला येतो. हा परगणा शहाजी राजांना मुक्कामास म्हणून मिळाला होता, त्यामुळे अप्रत्यक्षपणे शहाजी राजांचा ह्या भागावर हक्क होता. तसेच शहाजी राजांचा प्रतिनिधी म्हणून शिवरायांचा त्या भागावर हक्क होता. 20 डिसेंबर इसवी सन 1667 छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे 5000 पायदळ व 1000 घोडदळ पोर्तुगीजांवर चाल करून गेले. विजापूरकर पक्षाचे लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू आदी कोकणातील देसाई गोव्यात आश्रय घेऊन ते महाराजांच्या मुलुखात घुसून धामधूम करीत. पोर्तुगीज त्यांना आतून मदत करीत म्हणून इसवी सन 1667 20 तारखेच्या रात्री राजे यांच्या सुमारे 5000 पायदळ व 1000 घोडदळ पोर्तुगीजांवर चाल करून गेले. त्यांनी बारदेशात प्रवेश केला. 3 दिवसात त्यांनी 16 खेडी बेचिराख केली व 1300 कैदी धरून नेले व 1.5 कोट पागोडा नेल्या. तेव्हा पोर्तुगीजांचे डोळे उघडले. त्यांनी पकडून नेलेले कैदी सोडवण्यासाठी व तहाचे बोलणे करण्यासाठी पाद्री गालेसालू मार्तीस व रामजी शणवी कोठारी यांना राजांकडे पाठविले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज बिचोलीमला गोव्याजवळ होते. राजे यांनी आपला वकील सखोपंत यास गोव्यास पाठविले. त्यांचे व पोर्तुगीजांचे बोलणे म्हणून पोर्तुगीज वकील गोन्झालो मार्टिन याच बरोबर येऊन तो रायगडास आला. 20 डिसेंबर इसवी सन 1682 इंग्रजांच्या पाठिंब्यावर सिद्धी उंदेरीवरून राहून मराठ्यांस त्रास देतो तेव्हा उंदेरी काबीज करण्याचे संभाजी महाराजांनी ठरवून त्यासाठी अरब आरमाराशी संगनमत केले. प्रल्हाद निराजींनी मुंबईकरांशी बोलणी करताना सिद्धीच्या बंदोबस्तासंबंधी इंग्रज काय उपाययोजना करतात याबद्दल विचारले. त्याचा खुलासा निसंदिग्धपणे न करता त्याबाबत ते सुरतकरांच्या सांगण्यावरून टोलवाटोलवीची उत्तरे द्यायला लागले. यावरून मराठ्यांना कळून चुकले की इंग्रज सिद्धीला सुरतेस घालवू शकत नाही, म्हणून संभाजी महाराजांनी जाहीरनामा काढला की आपल्या मुलुखातून इंग्रजांस अन्नधान्य नेण्यास देऊ नये. इंग्रजांनी मराठ्यांच्या वकिलास 2 महिने रखडून ठेवले. 20 डिसेंबरला मराठ्यांच्या वकिलास इंग्रजांनी निरोप दिला. संभाजी महाराजांनीही रायगडावर भेटीस आलेल्या स्मिथ नावाच्या वकिलासही गोड बोलून काही न देता परत पाठवले. 20 डिसेंबर इसवी सन 1703 संताजी शिळीमकर हे द्वितीय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच राजाराम महाराजांचे पुत्र यांच्या काळात राजगडावर 16 माचीचे तट सरनोबत होते. औरंगजेब बादशहाने राजगडावर आक्रमण केले त्यावेळेस संताजी शिळीमकर प्राणोत्पन्नाने झुंजले. 20 डिसेंबर 1703 रोजी 16 माचीवरील बिनी बुरुजावर समोरील धमधम्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा स्वतःच्या छातीवर शेलून ते धारातीर्थी पडले. 16 माचीवर गणेश शिल्पाच्या उजवीकडे तटबंदीला लागूनच त्यांची विरगळ आजही तेथे आहे. 20 डिसेंबर इसवी सन 1760 छत्रपती संभाजीराजे यांचे निधन कोल्हापूर येथे झाले. करवीर भोसले घराण्यातील 1714 ते 1760 या काळातील एक कर्तबगार छत्रपती थोरले राजाराम मानसे राजसबाई पासून विशाळगड म्हणजे कोल्हापूर येथे जन्मलेले कनिष्ठ पुत्र. त्यांचे बहुतेक बालपण महाराणी ताराबाई यांच्या नजरकैदेत व्यतीत झाले. राजसबाई व संभाजींनी अवचित संतांतराद्वारे 1714 मध्ये करवीरची गादी मिळवून महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी यांना पन्हाळ्यात कैदेत टाकले. अधिकार ग्रहण समयी त्यांचे वय 16 होते. त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे 46 वर्ष राज्य केले. लहान असल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता, पण रामचंद्रपंत अमात्य, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण अशा मातब्बरांच्या पाठिंब्याने व राजसबाईच्या छत्राखाली त्यांनी राज्यकारभार केला. या सुमारास साताऱ्यात त्यांचे चुलत बंधू छत्रपती शाहू हळूहळू सत्ता बळकट करण्यात व्यस्त होते. 20 डिसेंबर इसवी सन 1760 गोविंदपंत बुंदेल यांचे बलिदान.
पानिपतच्या प्रांतात दोन्ही फौजा आमनेसामने उभ्या ठाकल्या होत्या. ते एकमेकांची ताकद आजमावून पाहत होते. दिवसा दोन्हीकडच्या फौजा आमनेसामने येत आणि कधी छोट्या तर कधी भीषण चकमकी करून पुन्हा संध्याकाळी आपल्या आपल्या छावणीत परतत. असेच काही दिवस गेले. पहिले काही दिवस मराठ्यांची बाजू वरचढ होती. झाडलेल्या चकमकी त्यांचेच वर्चस्व दिसून येत होते. पण नंतर परिस्थितीत झपाट्याने बदल होत गेले. मराठ्यांकडचा अन्नसाठा संपत आला. त्यांचा रसद पुरवठा बंद पडण्यात आला. छावणीत खायला अन्न महाग झाले. अब्दालीने मराठी फौजेला पाणी पुरवणारे कालवे सुद्धा बंद पाडले. डिसेंबर महिन्यात मराठ्यांचे हाल कोल्ही कुत्र्यांना सुद्धा नको झाले. याच्या विपरीत परिस्थितीत अब्दालीच्या फौजेत दिसून आली. जी फौज काही महिन्यांपूर्वी हताश झाली होती त्यात एकदम नवा जोम दिसू लागला. ताज्या दमाचे सैनिक काबूलहून येऊन त्यांना मिळाले. गिलच्या नजीब आणि शूजच्या प्रदेशातून व्यवस्थित रसद पुरवली जाऊ लागली. अखेर ही रसद थांबण्याशिवाय दुसरा पर्याय भाऊ समोर राहिला नाही. पण जनकोजी किंवा दत्ताजी शिंदे सारखा तडफदार सरदार अंतर्वेदीत नव्हता. तिथे मराठ्यांच्या बाजूचा जर कोणी होता तर तो म्हणजे गोविंदपंत बुंदेला. पण गोविंदपंत हा एक मामलेदार होता, कोणी शिपाईगडी नाही. त्याचे निम्मे आयुष्य पालखीत बसण्यात गेले असावे आणि आता त्याला घोड्यावर बसून शत्रूच्या मुलुखात धुडगूस घालणे कर्म कठीण होते. बरे, त्याच्या हाताखाली सुद्धा खडी फौज नव्हती. त्याला उतरलेल्या जाट, गोसावी आणि मुसलमानी लोकांचीच मदत घेण्यापासून काही पर्याय नव्हता. इतके असून सुद्धा केवळ भाऊची आज्ञा म्हणून त्याने अब्दालीची रसद मारण्याचे काम अंगावर घेतले होते. गोविंदपंत यमुना पार होऊन मेरठकडे सरकला व त्याने मुलूक लुटून अब्दालीची रसद तोडण्याचा सपाटाच लावला. जवळजवळ 8 दिवस असेच चालू राहिले आणि अब्दालीच्या छावणीत सुद्धा अन्नाची चणचण भासू लागली. काबूलहून आलेल्या ताज्या दमाच्या फौजेला अब्दालीने गोविंदपंतांचा समाचार घेण्यास पाठविले. तिथे अंतर्वेदीत गुजर नामक एका जमीनदाराने खंडणी देतो असे सांगून गोविंदपंतांना थांबवून घेतले आणि अब्दालीस फौज पाठवण्याचा निरोप पाठविला. निरोप मिळताच आताई खान जलालबादेजवळ पोहोचला. जेवायला बसलेल्या गोविंदपंतावर गिलचे येऊन धडकले आणि त्यांचे शिर कापून अब्दालीकडे पाठवून दिले. अब्दालीने हे शिर भाऊकडे त्यास खिजवण्यासाठी म्हणून पाठवून दिले. ही घटना साधारण 20 डिसेंबर 1760 या दिवशी झाली असावी असे अनेक बखरकार लिहितात. 20 डिसेंबर इसवी सन 1817 दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धातील ही पहिली लढाई. गफूरखानाची गद्दारी, होळकरांचा पराभव. महिदपूरच्या लढाईच्या आदल्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर 1817च्या रात्री गफूरखानने डाव साधला. सारे सैन्य भीमाबाई, मल्हारराव राजधानीत नव्हते. त्यांनी ही संधी साधली यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातून बाहेर काढले. क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करून त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकून देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफूरखान तातडीने महिदपूरच्या दिशेने रवाना झाला. गफूरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुळसाबाईंना ठार मारून महिदपूरला गेला. 20 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र दिसत असताना दुपारीच गफूरखान अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुख्तरुल्ला बेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो की जर गफूरखानाने जहागिरीच्या लोभाबाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतभर राज्य करणे अशक्य झाले असते. 20 डिसेंबर इसवी सन 1956 राष्ट्रीय संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी. थोर राष्ट्रीय संत श्री गाडगे महाराज यांनी इहलोक यात्रा संपवली. आज त्यांची पुण्यतिथी. या थोर समाज सुधारकास संतांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.